हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली MT5ची ट्युटोरियल सुरू आहेत सध्या. आपण स्टेप बाय स्टेप MT5 कसा परफॉर्म करतो, त्यामध्ये कुठले कुठले टूल्स आहेत, आपण त्याच्यावरती कसे ट्रेडिंग करतो, आपण ट्रेड बाय कसं करतो, सेल कसं करतो, ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकायला लागलो आहे इन डिटेलमध्ये. ओके, तर आजचा आपला टॉपिक हा आहे की कोट्समध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कोट्स कसे ॲड करायचे, इन्स्ट्रुमेंट्स कसे ॲड करायचे, करन्सी पेअर्स कशा ॲड करायच्या, ज्या एक्स्ट्राच्या आहेत त्या रिमूव्ह कशा करायच्या, या सगळ्याचा आपण ऑलरेडी काय केलं व्हिडिओ बनवलेला आहे. जर त्यांना तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर पहिला तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्यानंतर आपला हा पुढचा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. ओके, तर कोट्स बघितल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं पुढचा आपला चार्ट हा प्रकार आहे. सिम्पली या चार्टमध्ये आपल्याला काय काय दिसतं, जो आपला MT5चा चार्ट आहे तो चार्ट जो ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे ऑलमोस्ट सिमिलर असतो. तर आपली जी प्राईज आहे ती प्राईज कशा पद्धतीने मूव्ह होते, काय होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या चार्टवरती बघायला येतात. यामध्ये थोडक्यात एक सिम्पली आपल्याला जेवढ्या माहीत असायला पाहिजे तेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. जो पहिला इथं टॅब दिसतो याच्यावर जर क्लिक केला तर तुम्ही हा असा मूव्ह होत असतो, ज्याच्यावरून तुम्हाला कळू शकते की पुढं आपली एक्झॅक्टली प्राईस किती सुरू आहे, काय आहे, हे यावरून आपल्याला समजू शकतो. ओके, त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आपल्याला इंडिकेटरसुद्धा यामध्ये ॲड करता येतात. तिसरा पार्ट आहे तो म्हणजे मिनिट, आपल्याला टाईम फ्रेम, किती टाईम फ्रेम हवे आहे, काय टाईम फ्रेम हवे आहे, हे सगळं आपण इकडून सिलेक्ट करू शकतो. 15 मिनिटाचे टाईम फ्रेम केले की 15 मिनिटाचे कॅन्डल्स दिसणार, 30 मिनिटाचे कॅन्डल सिलेक्ट केले की 30 मिनिटाचे कॅन्डल्स दिसणार, 5 मिनिटाचे केले की 5 मिनिटाचे दिसणार. सिम्पल. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर बाय लिमिट, सेल लिमिट, या सगळ्या गोष्टी आहेत. हा पार्ट आपण डिटेलमध्ये अजून बघणार आहे. आणि त्याच्या पुढे एक आहे ते म्हणजे हा वरती बाय आणि सेलचा आपल्याला टॅब ओपन होतो. हा म्हणजे नेमका काय आहे हा सुद्धा आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला MT5 वरती ऑर्डर्स टाकायचे असतील तर टोटल आपल्याला ऑर्डर टाकायचे 3 प्रकार आहेत. ओके, तर ते 3 प्रकार कुठले कुठले आहेत हे आपण स्टेप बाय स्टेप बघायला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा तरी आपण इथं जे XAUSD म्हणजेच गोल्डचा जो चार्ट दिसायला लागला त्यावरती ज्यावेळेला टॅप करतोय त्यावेळेला सिम्पली आपल्याला खाली काय येते, पहिला ऑप्शन येतो न्यू ऑर्डर म्हणून. ओके, त्या न्यू ऑर्डरवरती ज्यावेळेला क्लिक करताय त्यावेळेला तुम्हाला हा सिम्पल इंटरफेस दिसतोय. याच्यावरती तुम्ही काही गोष्टी आहेत त्या गोष्टी बघा. सगळ्यात पहिल्यांदा इथं मार्केट एक्झिक्युशन दिसायला लागले. त्यावरती ज्यावेळेला टॅप करताय त्याच्यावरती आपल्याला पुन्हा खाली काय बघायला मिळतात, बाय लिमिट, सेल लिमिट, बाय स्टॉप, सेल स्टॉप, बाय स्टॉप लिमिट, सेल स्टॉप लिमिट. ओके, मार्केट एक्झिक्युशन आहे त्याच्या खाली जे तुम्हाला टॅब दिसायला लागलेत हा टॅब म्हणजे आपल्यासाठी लॉट साईज आहे. सध्या इथं 0.10 आहे, इथं 0.01 करू शकताय. ओके, स्टँडर्ड 1 सुद्धा करू शकताय किंवा इथं जे होते 0.10. तुम्ही ज्या वेळेला MT5 ओपन कराल त्यावेळेला मे बी तुम्हाला स्टँडर्ड 1 हा इथं लॉट साईज आपल्याला दिसू शकतो. ओके, त्याच्यानंतर खाली इथं टार्गेट लावू शकताय, TP म्हणून आहे तिथं टार्गेट लावायचं, इथं SL लावू शकताय आणि डायरेक्ट जी मार्केटची आता कंडिशन आहे, जी करंट प्राईस आहे त्या करंट प्राईजला, करंट कंडिशनला जी प्राईस आहे त्या प्राईजनुसार तुम्ही इथं बाय किंवा सेल करू शकताय. ओके, ही पहिली पद्धत. कशी, गोल्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिला इथं न्यू ऑर्डर म्हणून दिसते आणि त्याच्यानंतर बाय किंवा सेल, करंट प्राईजला आहे सेल, तर आपण इथून डायरेक्ट खाली लेफ्ट आणि राईटमध्ये जर तुम्हाला बघितला तर इथं बाय आणि सेल हे 2 आपल्याला ऑप्शन दिसतात. सिम्पली आपण इथून मार्केट एक्झिक्युशनला बाय आणि सेल करू शकतो. हा पहिला ऑप्शन झाला. ओके, दुसरा ऑप्शन आपण आत्ताच बघितला होता. चार्ट्सवरती गेल्यानंतर सगळ्यात राईट साईडला कोपऱ्यात ज्यावेळेला तुम्ही क्लिक करताय त्यावेळेला तुम्हाला इथं सुद्धा दिसते, मध्ये जे आहे ते मध्ये तुम्हाला लॉट साईज दिसते. ओके, त्याच्यावर सिम्पली तुम्ही वाढवू किंवा कमी करू शकताय. स्टँडर्ड 1 करू शकताय. ओके, 0.20 करू शकताय. तुमच्या हिशोबाने तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकताय. आणि इकडं बाय आणि इकडं सेल, जर तुम्ही सिम्पली बाय आणि सेल केला तरी तुमचा ट्रेड हा एक्झिक्यूट होतो. ट्रेड आपण एक्झिक्यूट करून सुद्धा बघणार आहे, डोंट वरी. ओके, आणि तिसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे इथं ट्रेडमध्ये गेल्यानंतर राईट साईडला तुम्हाला इथं प्लस चिन्ह दिसतंय. त्या प्लस चिन्हावर गेला जर जसा मगाशी पहिल्यांदा स्टार्टिंगला इंटरफेस होता सेम इंटरफेस आपल्याला दिसतो. मार्केट एक्झिक्युशन, त्याच्या खाली आपल्याला लॉट साईज बघायला मिळते, इथं खाली प्राईस बघायला मिळते, आपण टार्गेट स्टॉप लॉस लावू शकतो आणि बाय आणि सेल करू शकतो. ह्या गोष्टी सिम्पल आपल्याला इंटरफेसमध्ये 3 प्रकारे ट्रेड टाकता येतात. सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट झालेली आहे. तर आता तुम्हाला 1 बाय 1 मी काय करतो, ऑर्डर्स टाकून दाखवतो. पहिल्यांदा ओपन ऑर्डरला गेलो, आपला 0.01चा ज्या वेळेला लॉट टाकतो आपण, सगळ्यात छोटा लॉट आपण म्हणतो. मार्केट एक्झिक्युशनला आपण काय करायला लागलोय, बाय करायला लागलोय. ओके, बाय केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसल्यानंतर सिम्पली डायरेक्ट आपण ट्रेडमध्ये जातो आणि जो पण प्रॉफिट किंवा लॉस आहे तो लॉस तुम्हाला किंवा प्रॉफिट जो पण असेल तो इथं दिसायला सुरू होतो. ओके, पुन्हा बघा, ज्यावेळेला इथं जातो न्यू ऑर्डर करतो,
मार्केट एक्झिक्युशन आहे, सेम ठिकाणी आपण काय करू शकतो, सेल करू शकतो. ओके, ही एक पद्धत जी पहिल्या पद्धतीने तुम्हाला सांगायला लागलो आहे. ओके, बाय किंवा सेल करू शकता. त्याचा जो प्रॉफिट किंवा लॉस सुरू आहे तो तुम्हाला इथं करंट सेनेरिओला दिसायला सुरू झालेला असणार आहे. ओके, सिम्पल. हा बाय किंवा सेल करायची एक पहिली पद्धत झालेली आहे. ओके, दुसरी पद्धत बघा. इथं आल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, कुठं चार्ट्सला आल्यानंतर या ठिकाणी बाय किंवा सेल करू शकतो. सिम्पल बाय केला, पहिल्यांदा इथं ॲक्सेप्ट करायला लागेल. ओके, हे एकदाच करायला लागतं. बाय केला, पुन्हा तुमची इथं खाली तुम्हाला बघायला भेटेल बाय 0.01 डन झालेला आहे. आता आपल्या बायच्या दुसरी ऑर्डर इथं पडलेली दिसेल तुम्हाला. ओके, सेम पद्धतीनं आपल्या इथं सेल करायचं असेल तर इथं सिम्पली या सेल बटनवर क्लिक केला तर तुमचा सेल होऊन जाईल. ओके, इथं तुम्हाला सेलची अजून एक पोझिशन बघायला मिळते. सिम्पल गोष्टी ह्या सगळ्या आपण डायरेक्ट मार्केट एक्झिक्युशनला एक्झिक्यूट करून बघितलेल्या गोष्टी आहेत. ओके, ह्या सगळ्या मी 1 बाय 1 कशा क्लोज करायला लागलो बघा. मी त्याच्यावरती उजव्या साईडवरून स्वीप केलेला आहे, किंवा जर तुम्हाला ह्या सगळ्या एकदमच डिलीट करायच्या असेल किंवा एकदमच क्लोज करायच्या असतील तरी तुम्हाला इथं 3 डॉट्स आहेत, त्या 3 डॉट्सवर गेला. इथं क्लोज ऑल पोझिशन्स, क्लोज प्रॉफिटेबल पोझिशन्स आणि क्लोज लूजिंग पोझिशन्स असे 3 ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात. क्लोज ऑल पोझिशन्स जर म्हटला तर ह्या सगळ्या ज्या पोझिशन्स आहेत त्या सगळ्या पोझिशन्स आपल्या क्लोज होणार आहेत. जर क्लोज प्रॉफिटेबल पोझिशनला गेला तर फक्त ज्या प्रॉफिटमधल्या आहेत त्या पोझिशन्स कट होणार आहेत. आणि जर क्लोज लुझिंग पोझिशन्स आहेत जर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर ज्या लॉसमधल्या आहेत त्या फक्त आपल्या इथं पोझिशन्स कट होणार आहेत. आता सध्या आपल्याला इथं काय बघायला मिळते, सेलिंगची एक पोझिशन आपल्याला प्रॉफिटमध्ये बघायला मिळते. मला जर ती क्लोज करायची असेल तर क्लोज प्रॉफिटेबल पोझिशनला गेलो मी तर तुम्ही इथं सिम्पली बघू शकताय जी आपली मगाची होती $1 ती क्लोज झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला अजून एक सेलची पोझिशन आहे ती प्रॉफिटमध्ये आलेली बघायला मिळते. पुन्हा मी क्लोज प्रॉफिटेबल पोझिशनला गेलो तर ती सुद्धा आपल्याला इथं क्लोज झालेली बघायला मिळते. आता ह्या 2 आहेत, जर इथून तुम्ही गेला क्लोज लूजिंग पोझिशनला गेला तरी सुद्धा तुमची ती क्लोज होऊ शकते. ओके, आता इथं मी अजून एक पद्धत सांगायला लागलोय. ह्याच्यावरती ज्यावेळेला क्लिक करून धरताय त्यावेळेला खाली तुम्हाला पुन्हा क्लोज पोझिशन, मॉडिफाय पोझिशन, न्यू ऑर्डर, चार्ट, बल्क ऑपरेशन ह्या सगळ्या गोष्टी येतात. जर तुम्हाला सिम्पली क्लोज करायचं आहे तर क्लोज पोझिशनला गेला, हा पुन्हा इंटरफेस येतो. खाली तो क्लोज विथ लॉस येतोय, इथं तुम्ही क्लोज करू शकता. पुन्हा इथं आपल्याला काय ऑप्शन येतोय, पुन्हा एकदा आपण बघू शकतो क्लोज कसं करायचं. तो क्लोजला गेला, क्लोज विथ लॉस, तुम्ही हे क्लोज करू शकता. ही दुसरी पद्धत आपण बघितली होती इथली. ओके, तिसरी पद्धत कुठली, ट्रेडच्या इथं गेल्यानंतर प्लस चिन्हावर गेल्यानंतर पुन्हा इथं मार्केट एक्झिक्युशन आहे, बाय किंवा सेल इथं करू शकताय. सिम्पली मी पुन्हा बाय करायला लागलोय. ओके, आणि सेलची सुद्धा पोझिशन तुम्हाला घेऊन दाखवायला लागलो. इथं सेल सुद्धा आपण करून दाखवतो. ओके, या दोन्ही पुन्हा पोझिशन्स आल्या. पुन्हा प्रॉफिटमधले जरी तुम्हाला पोझिशन बुक करायचे असेल तर इथं तुम्ही दाबून धरू शकताय, क्लोज पोझिशनला जाऊ शकताय, क्लोज विथ प्रॉफिट करू शकताय. जो आता करंटचा प्रॉफिट किंवा लॉस सुरू आहे तो इथं अपडेट होत असतो. मी तो क्लोज विथ प्रॉफिटला केलं तर हे इथून बुक होतं, किंवा मगाशी जर तुम्हाला 3 डॉटवरून जाऊन जो ऑप्शन सांगितला आहे तो ऑप्शन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतो. ओके, पुन्हा इथं ज्यावेळेला आपण क्लोज करायला जातोय क्लोज पोझिशन, इथं आपल्याला हा प्रॉफिटमध्ये क्लोज करायचा असेल तर क्लोज आपण करू शकतो. ही सिंपल पद्धत झालेली आहे. आपल्याला 3 पद्धतीने ऑर्डर्स टाकायला येतात. कुठल्या कुठल्या कोर्सला जाऊन याच्यावरती क्लिक करून न्यू ऑर्डरमधून गेल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस येतो, इथून बाय सेल करू शकतो. दुसरी पद्धत, इथून गेल्यानंतर आपण डायरेक्ट बाय सेल करू शकतो. आणि तिसरी पद्धत कुठली आहे, ह्या ट्रेडला आल्यानंतर आपल्याला इथं जे कोपऱ्यात प्लस चिन्ह दिसतं त्याच्यावरती गेल्यानंतर आपण काय करू शकतो, सिंपल बाय किंवा सेल करू शकतो. आता यामध्ये अजून एक गोष्ट आपण ॲड करतोय ती बघायला लागलोय. ती म्हणजे कशी, ज्या वेळेला आपण इकडं न्यू ऑर्डरला जातोय, समजा इथे तुम्हाला प्राईस दिसायला लागल्या 3424 3425च्या आसपास प्राईस आहे. आपल्याला काय करायचं आहे, मार्केटच्या एक्झिक्युशनलाच आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड टाकायचा आहे. पण त्याला आपण प्रॉपर टार्गेट आणि SL लावायचा आहे. तर तो कसा लावू शकतो, तर सिम्पल इथं स्टॉप लॉस आहे, इथं टार्गेट आहे. ओके, टार्गेटला गेला, आपल्याला इथं कधी 24-25च्या आसपास आपला ट्रेड बसणार आहे. समजा आपलं टार्गेट किती आहे, 26 आहे, आणि आपला स्टॉप लॉस किती असणार आहे, 3423 असणार आहे असं समजा. आणि आपल्याला काय करायचं आहे, बाय करायचं आहे. सिम्पल तुम्ही इथं ज्या वेळेला बाय करताय त्यावेळेला आपला हा बायचा ट्रेड पडतो. आता हा बायचा ट्रेड पडल्यानंतर ऑटोमॅटिक ट्रेडमध्ये आलेला आहे. इथं जर तुम्ही बघू शकताय तर त्याच्यावरती ज्या वेळेला क्लिक करताय त्यावेळेला तुम्हाला इथं खाली SL आणि TP दिसतो. ओके, तर सिम्पल आपल्याला काय होतं आहे, ज्या वेळेला मार्केट 3423ला जाणार आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली काय होतं आहे, आपला स्टॉप लॉस उडतो आणि TP 3426ला ज्यावेळेला जातो त्यावेळेला ऑटोमॅटिकली टार्गेट उडतं. हे कसं होतं हे बघण्यासाठी मी काय करतोय, आता समजा
तुम्हाला हा TP आणि हा SL मॉडिफाय करायचा आहे तर तो सुद्धा आपल्याकडे ऑप्शन आहे. याच्यावरती ज्यावेळेला क्लिक करून धरताय त्यावेळेला क्लोज पोझिशन, मॉडिफाय पोझिशन ह्या असे ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतात. इथे सिम्पल मी मॉडिफाय पोझिशनला जातोय. आता थोडंसं आपल्याला लवकर त्याचा स्टॉप लॉस किंवा टार्गेट उडते कसं हे जर आपल्याला बघायचं असेल तर मी काय करायला लागलोय, टार्गेट थोडंसं जवळ घ्यायला लागलोय. 3425 घेतो आणि स्टॉप लॉस जो आहे तो 3400 काय करतो 24ला घेतो आणि इथं मॉडिफाय करतो. ज्या वेळेला मॉडिफाय केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय पुन्हा इथं 3424ला आपला स्टॉप लॉस मॉडिफाय झाला आहे, 3425ला आपलं टार्गेट मॉडिफाय झाले. आता आपण एक मिनिटभर किंवा याचा जेवढा वेळ घेतो तेवढा वेळ घेऊया. आपण मार्केट कुठल्या दिशेला जाईल आणि त्याचं टार्गेट उडतंय काय स्टॉप लॉस उडतंय हे आपण एकदा चेक करणार आहे. ओके, लाईव्हमध्ये आपण इथं बघितलंय 3424ला आपण स्टॉप लॉस लावला होता 3423.97. तर थोडंफार प्लस मायनस इकडे तिकडे होत असतो. तो थोडासा स्लिपेजचा पार्ट आहे, तो अनदर पार्ट आहे. आपण कुठल्या तरी वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करणार आहोत आपण. ओके, तर सिम्पली आपला डायरेक्ट कसा स्टॉप लॉस आणि टार्गेट कसा आपण सेट करायचं आहे हे आपल्याला इथून बघायला मिळतं. सेम पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही इथं जाताय मार्केट एक्झिक्युशनला इथं टार्गेट SL देऊन तुम्ही बाय किंवा सेल करू शकताय. या व्हिडिओमध्ये आपण फक्त मार्केट एक्झिक्युशनला कसं बाय करायचं, कसं सेल करायचं, कसं टार्गेट लावायचं, कसा स्टॉप लॉस लावायचा ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट आहे तो म्हणजे बाय स्टॉप म्हणजे काय, बाय लिमिट म्हणजे काय, सेल स्टॉप म्हणजे काय आणि सेल लिमिट म्हणजे काय. ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. कारण मार्केटमध्ये ज्यावेळेला आपण ॲनालिसिस करतो आणि एक प्रो लेवलला ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्या ॲनालिसिसप्रमाणे आपल्या झोन किंवा आपल्या लेवलला ज्यावेळेला मार्केट येतं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ऑटोमॅटिकली मार्केट कंडिशनमध्ये त्या ठिकाणी बाय व्हायला पाहिजे किंवा सेल व्हायला पाहिजे. तर त्या ठिकाणी आपले काही टूल्स वापरायला जातात. तर ते टूल्स कसे वापरायचे, त्याचा काय उपयोग आहे हे सगळं आपण काय करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. हा व्हिडिओ 100% आपल्या मित्रांच्यापर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर जो पुढचा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो सुद्धा नक्की आपण चेकआउट करून घ्या. ओके.